घरातल्या स्त्रियांसाठी आपल्या घरातलाच एक पदार्थ एवढे फायदे देऊ शकेल हे आपण कधी विचारही केला नसेल। स्त्रियांची साधी पोटदुखी असो का पीसीओडी थायरॉइड सारखा त्रास असो, या सगळ्या त्रासांसाठी हा एक पदार्थ खूप उपयुक्त ठरेल। तो पदार्थ कोणता आहे आणि तो कसा वापरायचा याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण त्याआधी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच भेटतील। पेशंट्स बघत असताना असं लक्षात येते की स्त्रियांना होणारे सगळ्यात जास्त आजार हे फक्त वातदोषाशी निगडीत असतात आणि अपथ्यकर आहारक्रिया, चुकीची दिनचर्या, ऋतुचर्या हे न पाळल्यामुळे कफदोष विकृत होतो आणि त्यामुळे वात आणि कफदोषाशी निगडीत आजार हे स्त्रियांमध्ये जास्त झालेले दिसून येतात। त्यामुळेच आजचा आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो आहे ओवा, म्हणजेच अजमोदा। ओवा हे स्वभावाने तीक्ष्ण आणि उष्ण आहे, म्हणजेच काय तर वात आणि कफ हे दोन्ही थंड गुणाचे आहेत आणि त्याच्या विरोधात ओवा हे काम करतो, कारण तो उष्ण गुणाचा आहे। प्रत्येकाच्याच घरात ओवा हा पदार्थ असतो, पण आपण फक्त धिरडे, धपाटे, पराठे, कचोरी, समोसे या पदार्थांमध्येच ओव्याचा वापर करतो। पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ओवा हा सुद्धा आपल्याला इतके जास्त फायदे देऊ शकतो, तर मग आपण याचा आहारात जास्त उपयोग करायला हवा। त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा येतो तो म्हणजे डिलिव्हरीनंतर किंवा ऑपरेशन्स नंतर होणारे आजार। प्रेग्नंट असताना आपण भरपूर काळजी घेतो, त्यामुळे आपल्याला कोणतेही त्रास होत नाहीत, पण डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं सगळं लक्ष हे आपल्या बाळाकडे असतं, त्यामुळे स्वतःकडे लक्ष दिले जात नाही, परिचर्या पाळल्या जात नाही आणि त्यामुळे वात्या वाढणे, वजन वाढणे, वेगवेगळे सांध्यामध्ये त्रास होणे, अंगसारखं दुखत राहणे आणि बऱ्याच जणींना तर वारंवार डोकेदुखी किंवा मायग्रेन यासारखे त्रास सुद्धा होत असतात। फक्त डिलिव्हरीच नाही तर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, हिस्टेक्टॉमी, ॲबॉर्शन्स या सगळ्या प्रोसिजर्स नंतर सुद्धा स्वतःची काळजी घेतल्या जात नाही आणि मग आपल्याला वात व कफ दोषाशी निगडीत वेगवेगळे आजार व्हायला लागतात। मग अशा त्रासांसाठी ओवा आपल्याला कसं मदत करतो, तर ओवा हा तीक्ष्ण आणि उष्ण असल्याकारणाने थंड पदार्थांच्या ऑपोजिट आहे आणि म्हणूनच ओव्याचा उपयोग हे तुम्हाला नित्यनियमाने आपल्या आहारामध्ये ठेवायचा आहे। फक्त यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की ओवा कोणी वापरू नये, ज्यांची प्रकृती ही पित्ताची आहे, म्हणजे ज्यांना नेहमी उष्णतेचा त्रास होतो, सारखं आंबट पाणी येत राहतं, सारखं ॲसिडिटी झालेली असते, हातापायाची आग होत असते, उन्हाळी लागलेली असते किंवा मेन्सेसमध्ये खूप जास्त स्त्राव होत असतो, अशा स्त्रियांनी ओवा खाण्याचं प्रमाण हे कमी ठेवावं किंवा त्यांना जर घ्यायचंच असेल तर तुपामध्ये भाजून ते ओवा तुम्ही मध्ये मध्ये घेऊ शकता। तूप हे स्निग्ध आहे आणि शीत आहे, त्यामुळेच ओवाची उष्णता कंट्रोल करण्याचं काम हे तूप करतं। म्हणून ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना ओवा खायचा असेल तर त्यांनी तुपामध्ये भाजून हा ओवा सेवन करायचा आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा ते म्हणजे लघवी साफ होण्यास मदत करते। ओवा हे किडनी स्टिम्युलंट आहे, त्यामुळेच ज्यांना पण लघवी येण्यास त्रास होतो किंवा थोडी थोडी लघवी येते, वारंवार लघवीला जावं लागतं, अशा स्त्रियांसाठी ओवा खूप छान काम करतो। फक्त ज्यांना उन्हाळी लागते किंवा लघवीमध्ये आग होते अशा स्त्रियांनी ओव्याचं सेवन करू नये। ज्यांना पण असं वाटतं की लघवी साफ होत नाही त्यांनी एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा ओव्याची पूड टाकायची आहे। जेव्हा हे पाणी कोमट होईल तेव्हा हे पाणी घोट घोट करून प्यायचं आहे, यामुळे तुमची लघवी साफ होण्यास मदत होते। किंवा ज्यांना हे पण करायचा कंटाळा येतो त्यांनी ओवा हे पोळीमध्ये पीठ चुरताना किंवा थाळीमध्ये वापरू शकता। तिसरा महत्त्वाचा फायदा पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये। एक तिसऱ्या किंवा चौथ्या स्त्रियांमध्ये पीसीओडी किंवा थायरॉइड याची लक्षणे दिसत असतात, कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये बैठे जीवनशैली, कोणतेही काम करायचं असल्यास बसून काम करणे, कोणतेही एक्स्ट्रा मेहनत आपल्या शरीराला न देणे, थंड पदार्थांचा जास्त उपयोग होणे, कोणत्याही पदार्थांमध्ये पनीर, चीज या अशा पदार्थांचा समावेश करणे, या सगळ्यामुळे कफ वाढत असतो। पीसीओडी आणि थायरॉइड याच्यामध्ये पण दोन प्रकार मोडतात। पहिला प्रकार म्हणजे ज्यांना वात व पित्ताशी संबंधित हे त्रास आहेत आणि दुसरा प्रकार ज्यामध्ये वजन खूप जास्त वाढलेलं असते, आळसपणा खूप आलेला असतो, कोणतेही काम करायची इच्छा होत नाही, थकवा खूप जास्त आलेला असतो, अशा प्रकारामध्ये तुम्ही ओव्याचा उपयोग करायचा आहे। ओवा हे दीपन आणि पाचन आहे, म्हणजेच आपली भूक वाढवणारे आहे, आपलं पचन व्यवस्थित करणारं आहे। त्यामुळे पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये जे आपलं मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं त्याला वाढवण्याचं काम हे ओवा करत असतं आणि एकदा पचनक्रिया व्यवस्थित झाली तर पुढचे निर्माण होणारे 7ही धातू ते आपले व्यवस्थित तयार होतात आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होतं। चौथा फायदा आहे डिस्मेनोरिया आणि ओलिगोमेनोरिया।
म्हणजेच काय, डिस्मेनोरिया म्हणजे पाळीमध्ये पोट खूप जास्त दुखणे, पाळी याच्या 2-3 दिवस आधी खूप जास्त अंग दुखणे, पाय दुखणे, पोट दुखणे. अशा वेळेस पाळीच्या 5 दिवस आधीपासून ओव्याचा काढा करून पिणे. म्हणजेच काय, तर 2 कप उकळत्या पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा पूड टाकायचा आहे. हे पाणी जेव्हा 1 कप शिल्लक राहील तेव्हा हे गाळून घ्यायचं आहे आणि ते जेवणानंतर किंवा जेवणाआधी तुम्ही कोणत्याही प्रकारे हे सेवन करायचं आहे. ओवा हे तीक्ष्ण आणि उष्ण असल्याकारणाने ब्लॉकेजेस दूर करतो. वायूचा अवरोध झालेला असतो तो वायू पुढे ढकलण्यास मदत करतो आणि त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास कमी होताना दिसतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास होत असेल तर तो पण कमी होतो. ज्या स्त्रियांना मासिक पाळी ही 2 ते 3 महिन्यांनी येते आणि आल्यानंतर सुद्धा एकच दिवस त्रास होतो किंवा जास्तीत जास्त 2 दिवस त्रास होतो, डाग लागत राहतात, अशा स्त्रियांसाठी सुद्धा ओव्याचा काढा हा खूप फायदेशीर आहे. 5वा महत्त्वाचा फायदा ॲसिडिटीमध्ये किंवा पोटफुगीमध्ये. यामध्ये सुद्धा 2 प्रकार मोडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे, त्यांना भूक लागलेली असताना भूक टाळत असतील, खूप जास्त स्ट्रेस असेल, खूप जास्त व्यायाम करत असतील, खूप जास्त अंग मेहनत असेल, सारखं मसालेदार किंवा तिखट अशा पदार्थांचं सेवन करत असतील, अशा सर्वांमध्ये ॲसिडिटी ही पित्ताचे तीक्ष्ण उष्ण गुणाने वाढत असते. अशा ॲसिडिटीमध्ये ओव्याचा उपयोग करायचा नाही आहे. मग कोणत्या प्रकारच्या ॲसिडिटीमध्ये ओव्याचा उपयोग करायचा आहे? तर ज्यांचं खूप उशिरा जेवण होतं, जे खूप लेट नाईट डिनर करतात आणि डिनरमध्ये सुद्धा खूप जास्त हेवी जेवण करतात, ज्यांना नेहमी पोट फुगलेलं असतं, शरीर हे जड पडल्यासारखं वाटत असतं, अशांनी ओव्याचा उपयोग करायचा आहे. ज्यांना बिलकुलच भूक लागत नाही किंवा तोंडात स्वाद नसतो, अशांनी जेवणाआधी अर्धा तास हे अर्धा चम्मच ओव्याचं पूड आणि त्यामध्ये 1 चिमूटभर सेंधे मीठ हे मिक्स करून कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे. आणि ज्यांना जेवण झाल्यानंतर पोटफुगी होत असते त्यांनी हाच उपाय जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घ्यायचा आहे. हा उपाय केल्यामुळे भूक व्यवस्थित लागते, पोटात गोळा फिरल्यासारखा होत असेल तर तो पण कमी होतो, वायूचं अनुलोमन झाल्याकारणाने पोट साफ होण्यास मदत होतं, पोट गच्च होण्याचं कमी होतं. बरोबर बऱ्याच स्त्रियांना कृमीचा इतिहास सुद्धा आढळतो. बऱ्याच स्त्रियांना कृमी किंवा जंत झालेले सुद्धा आढळतात. त्या स्त्रियांचं रक्त कमी असतं, त्यांचं अंग फुगलेलं दिसून येतं आणि मग अशा वेळेस त्यांना कृमीचा पण इतिहास आढळतो. अशा स्त्रियांनी ओव्याचा उपयोग करायचा आहे. यामुळे कृमीसुद्धा कमी होतात आणि भूक लागल्याकारणाने हळूहळू रक्तसुद्धा वाढीस लागतं. आयुर्वेदामध्ये हिंगवाष्टक चूर्ण, अजमोदादी चूर्ण हे कल्प वापरले जातात. तुमच्या घरात असलेला एकदम साधा पदार्थ जर तुम्हाला इतके जास्त फायदे देत असेल तर मला असं वाटते की तुम्ही याचा उपयोग नक्कीच करायला पाहिजे. आणि विशेष करून स्त्रियांसाठी तर हा पदार्थ खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.